कलर्स मराठी वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर या लावणी रियालिटी शो मध्ये सहभागी झाली होती मराठी एंटरटेनमेंट विश्वातली मोस्ट ग्लॅमरस ऍक्ट्रेस किशोरी शहाणे विज. या कार्यक्रमाच्या एक्सक्लुझिव्ह कव्हरेजसाठी राजश्री मराठीच्या टीमनं ढोलकीच्या तालावर प्रोग्रामच्या सेटवर हजेरी लावली. यावेळी किशोरी शहाणे विजनं आपल्या लावण्य अदाकारी दाखवून उपस्थितांना ताल धरायला लावला. पाहुयात हा लावण्यमय परफॉर्मन्स खास तुमच्यासाठी. राजश्री मराठी सोबत बोलताना अभिनेत्री किशोरी शहाणे विज आपल्या परफॉर्मन्स आणि शो बद्दल काय म्हणाल्या ते आता आपण पाहणार आहोत. एकतर ढोलकीच्या तालावर हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. म्हणजे इतका इन्फॉर्मेटिव्ह कार्यक्रम आहे खरं तर. म्हणजे लावणी ही लोककला विसरण्याच्या बेतावर आहे. म्हणजे शहरांमध्ये एस्पेशली तर आपल्या यंगस्टर्सला तर माहितीच नाही ऑलमोस्ट लावणी हा प्रकार काय आहे वगैरे. पिक्चरमध्येच बघून कळतो. तर ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्याची पुनरोळख होत आहे आजच्या जनरेशनला, आजच्या ऑडियन्सला. आणि मला ह्यात परफॉर्म करायची संधी दिली त्याबद्दल मी खरंच कलर्स मराठीचे पण आभार मानेन. आणि आज इथे मी परफॉर्म केलं ते गाणं म्हणजे मला लागली कोणाची उचकी, हे पण अजरामर गाणं आहे पिंजरा सिनेमातलं. तर त्यावर आपले सचिन आणि सुशील यांनी कोरिओग्राफी केली आणि खूप उत्कृष्ट कोरिओग्राफी केली. हा म्हणजे खरं तर वेळच नव्हता. काल 1 तासामध्ये कोरिओग्राफी शिकले मी आणि आज परफॉर्मन्स दिला. तर मलाच खूप धाकधूक होत होती. म्हटलं कुठली स्टेप विसरते की काय होते की काय, पण देवाच्या कृपेने पार पडली ही संधी. ढोलकीच्या तालावर या मालिकेचे हायलाइट्स आणि ऑन लोकेशन कव्हरेज रिपोर्ट्स आम्ही आपल्याला देत राहणार आहोत. त्यासाठी पहा राजश्री मराठी. नमस्कार, मी किशोरी शहाणे विज आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.